तर नमस्कार मंडळी. आजच्या दिवसभरातील पहिल्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतोय महानगाव निगोजे चषक 2021. दिवसभरातील पहिला सामना इथं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. दोन तगडे ताकदवान संघ आहेत. मुख्य पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते निलेश ढगे, तर स्ट्राईक करण्याची फलंदाज राहुल लोहार अर्थात शेरू. पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. बॅकफुट होती जात स्वतःला सावरलं गेलं. सावधगिरीतीनं फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. सन्मान मैदानावरती दिला जातोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. संघाचं खातं इथं मैदानावरती उघडलं जाते. अकाउंट मैदानाच्या आतमध्ये उघडले गेले. धावपलकोती धावसंख्येचे दरवाजे इथं मात्र उघडले जात आहेत. संघाचं खातं मैदानावरती खोलले गेले. राजेश पवार ऑन स्ट्राईक. संघनायक निलेश. यावेळी चेंडू सुरेख होता. टॉपेज घेतला. बॅटची काढा. इथे काय पहिला धक्का. बिग विकेट गॉन. पहिला फलंदाज बाद. राजेश पवारच्या रूपानं संघाला पहिला धक्का. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे यांची बळीची डाली. पहिला फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो की बाद होताना पाहायला मिळतोय. ही 0 धावसंख्येवरती राजेश पवार संघासाठी बाद होणं ही मात्र संघाला धोक्याची घंटा आहे. एक खूप मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू मैदानावरती मिळून दिलाय. निलेश ढगे जो की गोलंदाजच्या मार्क होत्या क्रिकेट रत्न या पुरस्काराने त्याला सन्मानित केलं गेलं. भाजेगावचा सुपुत्र आहे आणि आज घरच्या संघासाठी इथं मात्र संघासाठी योगदान जो काही देतोय. संघाचा संघनायक आहे. संघाचा नेता आहे. संघाचं नेतृत्व आणि कर्तृत्व जे की मैदानावरती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. भाजे संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय आणि तुम्ही पाहिलं असेल की मैदानाच्या आतमध्ये सुरुवात ही निलेश ढगेच्या माध्यमातून होत पाहायला मिळते. पहिले षटक मैदानावरती आहे. निलेश ढगे स्ट्राईक फलंदाज अंकुश लोहार. दफीन फलंदाज न्यू बॅट्समन नॉन स्ट्राईकला राहुल. यावेळी चेंडू हवेमध्ये होता पाहायला मिळते. इथं अपील केले जाते. एक बिग अपील लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये थोडा वेळ पाहायला मिळत होतं. लेग बिपर विकेटसाठी तुम्ही पहा मैदानावरती अपील केले जाते. मुख्य पंच आपण पाहतोय अमर साठे सर आहेत. कोलेक पंच अविनाश धर्मशाली सर. हे दोन पंच मैदानावरती आहे. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे गोलंदाजच्या मार्कवरती स्क्रीनकडनं मारा करेल. अंकुश लोहार ऑन स्ट्राईक. यावेळी चेंडू सुरेख होता. अक्रॉस द बॅटनं फटका खेळला अलॉंग द कार्पेट. फटका सुरेख आहे. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. चेंडू अडवेल. चेंडू फेकेल तोपर्यंत एक धाव ची मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. शेरू लोहार आणि अंकुश लोहार ही जोडी मैदानावरती आहे. या जोडीला इथं मैदानावरती पार्टनरशिप भागीदारी करावी लागेल तर संघाचा डाव इथं सांभाळावा लागेल. सुरुवात थोडीशी सावध जरूर केली होती. शेरू लोहारने एक धाव मैदानाच्या आतमध्ये काढली. स्ट्राईक रोटेट केली. राजेश पवारला स्ट्राईकवरती आणलं आणि राजेश पवार पुढील चेंडूवरती लगेच बाद झाला. निलेश यावेळेस शेरूच्या बॅटमधून बॉल जाईल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल जातोय लॉंग ऑन सीमेरेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. आदिनाथ पाडेकर पाण्याचा बॉक्स आणा. आदिनाथ पाडेकर आदिनाथ पाडेकर आदिनाथ पाडेकर पाण्याचा बॉक्स आणा. एक 2 बॉक्स घेऊन या. 2 निलेश ढगे यावेळी चेंडू सुरेख होता. बॅकफुट होती. स्वतःला सावरत काय फटका खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल. सीमा रेषा पार. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. महानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. धन्यवाद डीजे. पहिलवान आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरी संघ आपण पाहतो मैदानावरती फलंदाजी करतोय. एक गडी बाद 12 धावा धावपलकोती आहेत.
स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय 12 धावा धावफलकृती बनवले गेल्यात. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट इथं मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतलाय. पहिला फलंदाज मैदानात बाद झाला होता संघनायकाच्या रूपानं, पण तिथून मैदानात जी काय सुरुवात केली, एक चांगला धावफलक स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकृती आहेत. हर्षद दादा मराठे स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघ आपण मैदानात पाहतोय. एक मावळ तालुक्यातील संघ आहे, एक हवेली तालुक्यातील संघ आहे. एक संघ भोसरी तर एक संघ भाजे. हे दोन ताकदवान संघ प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आहेत. यावेळी चेंडू हवेत आहे. अंकुश लोहारच्या बॅट मधून बॉल चाललाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पाठला करतोय, शर्यत तर लागली. बॉल चेंडूचा सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. गणेशवरती केले गेलेलं आक्रमण आपण पाहतो. अंकुश लोहारच्या बॅट मधून एक फटका खेळला, सुरेख फटका होता. टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य खुलवत होता, सौंदर्य फुलवत होता. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरती जात स्वतःला सावरले. बॉल हवेत आहे, टॉप एज घेतलंय. अंकुश लोहार बाद होईल. संघाला दुसरा धक्का. संधी साधून थेट पट्टे श्रीनाथ क्रिकेट क्लब मानगाव निगोजे यांची पहिलीची तारी. धन्यवाद डीजे. सन्मान्य भरत शेठ दाभाडे, इंदोरी नगरीचे भावी सरपंच गणेश शेठ नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य गणेश शेठ होडूनकर, संपूर्ण मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा श्रीनाथ क्रिकेट क्लब निगोजे आणि महानगाव निगोजे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं निगोजे चषक 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलमान शेख न्यू बॅट्समन, नवीन फलंदाज. दोन फलंदाज बाद आहेत. धावफलकृती आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय. 16 धावा धावफलकृती आहेत. काय सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेशची गोलंदाजी तुम्ही पाहताय. संघाला एक यश मिळून दिलंय, एक ब्रेक थ्रू त्यांना देखील संघाला मिळून दिलाय. तो गोलंदाज गणेश. यावेळी चेंडू सुरेख आहे. शेरूच्या बॅट मधून बॉल हवे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. सेल होत नाही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक मस्त क्यूपर असतात. षटकार, साधावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. सन्मान्य बापू शेठ चौधरी साहेबांचं देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. गोरखशेठ येळवंडे यांच्या शुभ हस्ते बापू शेठ चौधरी यांचा सन्मान केला जातो. त्यांना विनंती आहे त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेरू लोहारच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं गेलं 2 षटकार त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळले गेले. एक चौकार देखील शेरूनं मैदानाच्या आतमध्ये जो खेळला गेलाय. धावा देखील आपण पाहतो त्याच्या बॅटमधून जरूर बनवले जात आहेत. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा हा एक प्युअर ऑलराऊंडर आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. पहा इथे फटका सुरेख होता. स्क्वेअर कटचा देखणा फटका. क्षेत्ररक्षण खूप नेत्रदीपक. लाचॉप. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणं संघाला मैदानात गरजेचं असेल. हे सकाळच्या सत्रामध्ये इथं धावा वाचवणं खूप गरजेचं आहे. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतो ज्या मात्र बनवले जात आहेत. 23 धावा धावफलकृत आहेत. गणेश तिकोने गोलंदाजीच्या मार्क होते आहे. सलमान शेख ऑन स्ट्राईक. यावेळी चेंडू सुरेख होता. फुललेंचा ओरपी चेंडू इथं मात्र खोदून काढावा लागतोय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण सुरेख होते. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू मैदानात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकृती धावा आहेत. 2 गडी बाद 23 धावा. आजच्या दिवसभरातील पहिला सामना आपण मैदानात पाहतो. एका बाजूला हर्षददादा मराठे स्पोर्ट फाउंडेशन भाजे आणि त्यांच्या विरोधामध्ये पैलवान आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरी. हे 2 तगडे आणि ताकदवान संघ आपण पाहतो एकमेकांच्या समोर आहेत. मॅच इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना पहिला जो मैदानात रंगताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. निलेश ढगे ज्याला क्रिकेट रत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.
हे मावळ तालुक्यातील एक तेजपुंज तारा आहे. तुम्ही जर पाहिलं असेल जुन्नर प्रीमियर लीग तो आयडॉल खेळतो महाराष्ट्राचा कानाकुबरा त्यानं पिंजून काढलाय. पुणे जिल्ह्यामध्ये तर आपल्या नावाचा वेगळा डंका पेटवलाय. एक वेगळी दहशत आहे, एक वेगळा दरार आहे. भाजे एक्सप्रेस या नावानं तो सर्वांना परिचित आहे. पण भाजे छोटंसं गाव आहे. मावळ एक्सप्रेस जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. निलेश ढगे यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. शेरू लोहार स्वतःला सावरतोय. बॅटची कडा घेऊन बॉल आपण पाहतोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. एक डॉट बॉल मैदानात येतोय. गुडलँड्स पडवती चेंडू मैदानात पडला. तदनंतर बॅटची कडा घेतली गेली. कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न शेरूकडनं केला जात नाही. सकाळचं सत्र आहे, थोडंसं शांत वातावरण आहे. पण हे शांत वातावरण कित्येक वेळ शांत राहील की या वातावरणाला अशांत केलं जाईल. इथं चौकाराचे षटकाराचे फटाके फुटतील का? प्रश्नचिन्ह. बॉल हवेत आहे. शेरू लोहारचा चेंडू हवेत. इथे झेल झालाय. फलंदाज शेरू लोहार बाद होईल. संघाला तिसरा धक्का. श्रीनाथ क्रिकेट क्लब मानगाव निगोजे यांची पहिलीची टाळी. नवीन फलंदाज मैदानात येतोय. अजय साळुंके आपण पाहतोय मैदानाती न्यू बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. की राजेश पवार बाद झाल्यानंतर अंकुश लोहारनं देखील मैदानाती तग धरला नाही, तंबू ठोकला नाही, तो देखील थांबला नाही. शेरू लोहारकडनं संघाला बऱ्याचशा अपेक्षा होत्या. असं वाटत होतं की शेरू लोहारनं जी काय सुरुवातीला फलंदाजी केली खूप धावा तो मैदानाती बनवेल, षटकार चौकारांचा पाऊस पाडेल. पण तो शेरू लोहार लवकर मैदानाती बाद झाला. त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार त्यानं खेळले गेले. वैयक्तिक 18 धावसंख्या त्यानं देखील मैदानाती बनवल्या गेल्या. तो देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात आहे अजय साळुंके. सलमान शेख मैदानात आहे. यावेळी चेंडू सुरेख होता. शॉर्ट टर्मिनमध्ये बॉल अडवला जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय अजय साळुंकेकडे. इथे मात्र सलमाननं नकार कळवलाय. एक डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू मैदानाती सुरू पाहायला मिळतो. तेवीस धावा धपलकोत आहेत. 6 षटकांची लढत आहे. 6 षटकांचा सामना आहे. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिले गेले या मैदानाती 100 धावा बनवल्या गेल्या. 80-85 धावा बनवल्या गेल्या. 70 धावा देखील बनवल्या गेल्या. हे तेच मैदान आहे. पण सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने या खेळपट्टीने पुन्हा एकदा रंग बदललाय. ही खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात, गोलंदाजांच्या मोहामध्ये पडताना पाहायला मिळते. निलेश ढगेची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर 12 धावा खर्च केल्या गेल्या. राजेश पवार सारखा मोठा फलंदाज त्यांना आपल्या गळाला अडकवला. शेरू लोहारला देखील त्यांना बाद केलं गेलं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. बॅकअप केलं जाईल. 1 धाव मैदानात येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय. नकार मैदानात कळवला गेलाय. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावपलकोते आणि स्कोर कार्ड ती 24 धावाच्या बनवल्या गेल्या. 24 रन. अजय साळुंके ऑन स्ट्राईक. निलेश ढगेची गोलंदाजी आपण पाहतोय. कशा प्रकारे कामगिरी निलेश मैदानाच्या आतमध्ये करेल. शेवटचं षटक आहे त्याचं. इथं स्पेल तो पूर्ण करेल. दुसरं षटक मैदानात गोलंदाजी करतोय. यावेळेस अजय साळुंकेच्या बॅटमधून शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवण्यात होता, जागा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू बॅटवरती येत नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक देखील संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकोते आणि स्कोर कार्ड धावा आहेत 24 धावा. धावा धावपलकोते आहेत. 3 फलंदाज आपण पाहतो मैदानात बाद झाले गेलेत. एक चांगल्या प्रकारची सुरुवातची मैदानाती होताना पाहायला मिळेल. सुरुवातीला लागोपाठचे ब्रेक थ्रू संघाला मिळून दिले गेले. निलेश ढगेची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा 1 फलंदाज बाद केलं गेलं. गणेश तिकोनेनं देखील 11 धावा खर्च केल्या गेल्या. 1 फलंदाज बाद केलं. तर निलेश ढगेनं षटक क्रमांक 3 मध्ये केवळ 1 धाव खर्च करत शेरू लोहारला त्यांना मैदानाती बाद केलं गेलं. लहान मुलांना विनंती आहे तुम्ही मैदानाती जाऊ नका. हो यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळतोय. उसळी घेणारा चेंडू होता. बॉल थोडासा राईज होतोय. गुडलँड्स पडवती टप्पा पडल्यानंतर एक वेगवान गोलंदाजीची मैदानाती पाहायला मिळते. एक डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो टाकला जातोय.
यावेळी चेंडू हवेत आहे इथे मात्र बॉल पास झेल झालाय फलंदाज बाद. तर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं कोटेश्वरवाडीवरतून भरतशेठ दाभाडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होते. या संपूर्ण मित्रपरिवाराचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक 4 मध्ये गणेश तिकोनीची गोलंदाजी इथं आपण मैदानात पाहतोय. यावेळीचा चेंडू मात्र पाहायला मिळते आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर्स कळवत आहेत व्हाईट बॉल. अविनाश धर्मशाली सर आपल्याला कळवत आहेत एक अतिरिक्त धाव आहे, गोलंदाजाला दंडित केलं जाईल. यावेळी चेंडू सुरेख होता इथे मात्र फुललेंचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा बॉल इतर मात्र खोदून काढावा लागतोय. अजय साळुंके आणि योगेश थोरवे ही जोडी मैदानात आहे. भागीदारी पार्टनरशिप इथं मैदानात बनावं लागेल. एखादी छोटी कानी भागीदारी संघाला मैदानात एका चांगल्या धावपलकाकडे घेऊन जाईल का हे मैदानात पाहावं लागेल. योगेश थोरवे देखील खूप आक्रमक आहे. सद्गुरुनगर भोसरीच्या मैदानात त्यांना अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता. आज इथं ती फलंदाजी करेल का. हो यावेळी चेंडू सुरेख होता. बॉल थोडंसं खाली राहतोय. बॉल बॅट वरती येत नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानात आहे. गणेश तिकोनीची गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. दोनही गोलंदाजांनी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना प्रभावित केले. इथं प्रभावशाली मारा या दोनही गोलंदाजांनी मैदानात केला गेलाय. गणेश यावेळी चेंडू मात्र खेळला. योगेश थोरवेच्या बॅटमधून सरळ बॅटनं फटकाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव मैदानात येते. एका धावेनं वाढ होते. धावपलक होती. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतो ज्या मात्र बनवले जात आहेत. 27 धावा धावपलक होते आहेत. 27 रन. अजय साळुंके ऑन स्ट्राईक. गणेश तिकोनीचे षटक आपण इथं मैदानात पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल. यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळेल. अंपायर्स डिसिजन खूप महत्वाचं असेल. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धाब्यानं स्कोर कार्ड ती वाढ होती. गोलंदाजाला इथं मात्र दंडित केलं. हे थोडंसं लाईन लेंथ कुठेतरी भरकटला होतं. जी काय लयबद्ध गोलंदाजी गणेश तिकोनीकडनं मैदानात पाहायला मिळत होती, पण इथं वेगावरती स्वार होताना दिशाहीन गोलंदाजी देखील पाहायला मिळते. यावेळेस फुलटा चेंडू दिशा दिली. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. झेल सुटला गेलाय. कॅच मैदानात ड्रॉप होतोय. अजय साळुंकेला जीवदान मैदानात दिले गेले. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. जीवदानाचा कितपत फायदा अजय साळुंके मैदानात घेईल हे देखील मैदानात पाहावं लागेल. षटक क्रमांक देखील मैदानात संपलं जाते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक होते आणि स्कोर कार्ड धावा आहेत. 29 धावा 29 रन. धावपलक होते आणि स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. धावा देखील बनवल्या गेल्या. त्या 29 धावा धावपलक होत्या. निलेश ढगेनं काय गोलंदाजी केली. षटक क्रमांक 3 मध्ये या स्पर्धेतील अतिशय कंजूस गोलंदाजी करणारा पहिला गोलंदाज निलेश ढगे चो मात्र पाहायला मिळाला. अवघी 1 धाव खर्च करत एका फलंदाजाला त्यांना बाद केलं गेलं. काल अजित सातकरची गोलंदाजी आपण पाहिली. 2 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केले. आज निलेश ढगेनं अवघी 1 धाव खर्च करत एका फलंदाजाला त्यांना बाद केलं गेलं. गणेश तिकोनेनं देखील आपला स्पेअर पूर्ण केलाय. मयूर ढाकोळचं गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय 6 षटकांची लढत आहे. पहिली इनिंग पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील चालू असणारा पहिला सामना जो मैदानात आहे. अजय साळुंके ऑन स्ट्राईक. योगेश थोरवे नॉन स्ट्राईक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता एक चांगल्या प्रकारचं सुरेख आहे. यावेळी चेंडू मात्र खेळला. अजयच्या बॅट मधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. छत्रपतींचा छावा. षटकार 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट
यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट समोरच्या बाजूला मिड ऑन क्लिअर करतो. लॉंग ऑन मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. एक धाव मैदानावरती येते. या नगरीचे विद्यमान पोलीस पाटील सन्मान्य राहुल शेठ फडके साहेबांचं शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोचे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. उपसरपंच सन्मान्य जितू शेठ आल्लाट जितू भाऊंचं देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच साहेब उपस्थित होत आहेत. पोलीस पाटील उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काही इथं तुम्ही पाहताय यात्रा उत्सव जो काय मैदान ती साजरा केला तो फेस्टिवल आहे. निगोजेकरांचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक सोपा झेल इथे सुटला गेलाय. धावबाची संधी होती. झेल देखील सुटलाय. धावबाद होत असताना फलंदाज देखील इथं वालामाल बचावला गेलाय. या चुका मात्र संघाला डोकेदुखी ठरतील. भोसरी संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. इथं अशा प्रकारच्या धावा बनवायला लागतील. एका धावेचं रूपांतरित दुसऱ्या धावेमध्ये करावं लागेल. अशा प्रकारच्या चोरट्या धावा तुम्हाला मैदानावरती बनवाव्या लागतील. धावांची चोरी तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. स्कोर कार्डचे धावा देखील आपण पाहतो ज्या मात्र बनवले जात आहेत. 38 धावा 38 रन ऑन स्कोर कार्ड. पहिलवान अशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरी. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज मयूर डाकोळ. यावेळेस पुललेंचा ओरपी चेंडू योगेश तोरवेच्या बॅटमधून बॉल हवेत. इथे काय सेल सुटला गेलाय. धन्यवाद डीजे. कॅच इथं मात्र ड्रॉप होतोय. जीवदान मैदानावरती दिलं जात आहे. हे लागोपाठची जीवदान खूप धोकादायक ठरतील का हे मैदानावरती पाहायचंय. योगेश तोरवेला जीवदान. अजय साळुंकेला मैदानावरती जीवदान दिली गेली. मयूर ढाकोळची गोलंदाजी आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मध्ये. यावेळी चेंडू मात्र हवेत आहे. अजय साळुंकेच्या बॅटमधून बॉल हवेत आहे. कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. इथे झेल सुटला गेलाय. कॅच ड्रॉप होतोय. लागोपाठची जीवदान ही मैदानावरती दिली जात आहेत. कॅचेस मैदानावरती सुटले जात आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही पाहायला गेलं अनेक समीकरणं आपण पाहिली गेली. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस हे असं म्हटलं जातं. पण इथं तशा प्रकारे काही घडताना पाहायला मिळत नाही. त्याच्या उलट घडते. त्याच्या विरुद्धार्थीच्या मैदानावरती घडताना पाहायला मिळते. मयूर ढाकळ फुलटा चेंडू मैदानावरती योगेशच्या बॅटमधून खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू मात्र अडवला गेलाय. एक धाव मैदानावरती येते. एका धावेनं स्कोर कार्डची वाढ होती. 41 धावा धावपलकृती आहे. षटक क्रमांक 5 देखील मैदानावरती संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावपलकृती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. माफ करा 4 फलंदाज बाद आहेत. शेरू लॉर, राजेश पवार, अंकुश लॉर, सलमान शेख हे 4 फलंदाज बाद आहेत. धावपलकृती आणि स्कोर कार्डची धावा 41 धावा धावपलकृती आहेत. शेवटच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. महानगाव निगोजे चषक 2021 आपण मैदानावरती पाहतोय. 1,51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये. तृतीय क्रमांकासाठी 75,000 रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 50,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारे एक 2 व्हीलर बाईक. हे कोण असणार या स्पर्धेचा बायकर मॅन हे देखील पाहावं लागेल. उत्कंठा शिगेला पोहोचला गेला. हॅलो आप्पा पाटेकर. हो यावेळेस चेंडू मात्र पाहायला मिळतो. इथं मात्र मैदानावरती डॉट बॉल आहे. सुरेख चेंडू मैदानावरती आहे. काय गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये स्लॉगर मध्ये मुकेश आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. चांगली गोलंदाजीची मुकेशकडनं केली जाते. हो यावेळी चेंडू मात्र अंपायर्स कळवत आहेत. नो बॉल. गोलंदाजाने चेंडू फेकलाय त्यामुळे अंपायर्स कळवत आहे नो बॉल. विनंती आहे तुमच्याकडे रिव्ह्यू आहे तुम्ही चेक करू शकता. विनंती आहे तुम्ही अंपायरशी चर्चा करू नका. खेळाडूंना विनंती आहे तुम्ही छोटीशी टीम मीटिंग घ्या. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. विनंती आहे तुमच्याकडे रिव्ह्यू आहे तुम्ही रिव्ह्यू तिथून घेऊ शकता. विनंती आहे खेळाडू तुम्ही मैदानाच्या बाहेर येऊ नका. थोडंसं सहकार्य करा.
या स्पर्धेमध्ये आपण रिव्ह्यू ठेवलाय, तुम्हाला रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. हा रिव्ह्यू तुम्ही घ्या ना, अंपायर्सला तुम्ही सांगा की रिव्ह्यू आम्ही घेतोय. तुम्ही अंपायर्सला कळवा ना, रिव्ह्यू घेताय का तुम्ही. मग सरांना सांगा ना, तुम्ही अंपायर्सला कळवा तसं तुम्ही रिव्ह्यू घेताय की नाही हे कळवा. त्यानंतर ते चेक करतील. पुन्हा एकदा तो रिव्ह्यू सक्सेसफुल आहे की अनसक्सेसफुल हे मात्र ठरवलं जाईल. त्यामुळे विनंती आहे, रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. हर्षद दादा मराठे स्पोर्ट्स क्लब हाजी संघ आपण पाहतो मैदानावरती जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. मुकेश गोलंदाजीच्या मार्कवरती होता. अंपायर डिसिजन नो बॉल आणि इथे रिव्ह्यूचं मात्र घेतलं गेलंय. टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय स्पर्धेमध्ये. टेक्नॉलॉजी जी की पाहायला मिळते tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूबवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण करतो. 2 कॅमेरे आहेत आणि मुख्य कॅमेऱ्यावरती जर तुम्ही पाहताय अनिकेत जावकर जे की कॅमेरामॅन आहेत. tenniscricket.in चे अतिशय उत्कृष्ट कॅमेरामॅन आहेत. त्यामुळे इथं अंपायर्स डिसिजन खूप महत्वाचं असेल. रिव्ह्यूचं मैदानाच्या आतमध्ये घेतलं गेलंय. धपलकोती धावा देखील आपण पाहतोय ज्या बनवल्या गेल्यात. 41 धावा धपलकोती आहेत. षटक क्रमांक 6 मैदानावरती आहे. शेवटचे षटक तुम्ही मैदानावरती पाहताय. तर धन्यवाद. अंपायर डिसिजन इथं मात्र जे कळवलं जाते रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. गोलंदाज जण चेंडू मैदानावरती फेकला नाही त्यामुळे बॉल ग्राह्य धरला जाईल. चला विनंती असेल आता मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम आहे. रिव्ह्यू इथं मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा सक्सेसफुल ठरतोय. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तो जर सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुन्हा संधी असेल, पण तो जर अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला संधी नसेल. तुमचा फक्त 12th मॅन इतर रिव्ह्यू पाहण्यासाठी असेल आणि अंपायर. बाकी इतर जर कोणता खेळाडू आला, संघनायक, संघ मालक किंवा अतिरिक्त खेळाडू, तर तुमच्या संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. यावेळी चेंडू मात्र हवेमध्ये होतात. बराचसा काळ अंपायर्स कळतात. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. उजव्या स्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त आहे. गोलंदाजाला इथं मात्र दंडित केला. ते लाईन तो विसरला गेलाय. ही थोडीशी भरकटणारी गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. स्क्रीन कडनं मारा जो मैदानाच्या आतमध्ये केला होतोय. यावेळी चेंडू मात्र खेळला. स्क्वेअर कटचा देखना फटका. बॉल जाईल सीमारेषेला, तोडून फोडून भेदून कापून चिरून चौकारा. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक आपण पाहतोय. शेवटचं मैदान त्या खूप मोठं आक्रमण या चेंडूवरती मात्र पाहायला मिळते. योगेश थोरवेला शेवटच्या षटकामध्ये इंग्रजांचं तत्व आखावं लागेल. थोडा फोडा राज्य करा, इथं धावा जमावा लागतील. धावा कशा येऊ देत, पण स्कोर कार्डवरती धावांचा पाऊस पाडावा लागेल. चौकार षटकार खेळावा लागतील. यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. वेग वेग प्रचंड वेग, वेगाची तीव्रता तुम्ही मैदानामध्ये पाहताय. अति वेगाने केली जाणारी गोलंदाजी मुकेश कडनं पाहायला मिळते. एक डॉट बॉल आलाय. शेवटचे षटक मैदानात आहे. 4 चेंडू मैदानात टाकले गेलेत. 5 धावा खर्च केले गेल्या. शेवटच्या षटकामध्ये स्लॉगर मध्ये गोलंदाज मुकेश. योगेश थोरे ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र नो बॉल. बीमर चेंडू, बॉल हवेत, सेल सुटलाय. 1 धाव बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा बनवल्या जात आहेत. अजय साळुंके इथं मात्र थोडासा पडतोय, चढतोय. 2 धावा, नो बॉल, अतिरिक्त 3 धावा आणि स्कोर वाढ होत आहेत.
स्कोर कार्ड देखील आपण पाहतो धावपलकोतीच्या धावा बनवल्या जात आहेत 49 धावा धावपलकोती आहेत नो बॉल प्लस 2 धावा फ्री हिट बॉल मैदानावरती आहे योग्य ऑन फ्री हिट बॉल मैदानावरती आहे योगेश तोरवेसाठी यावेळी चेंडू मात्र खेळला योगेशच्या बॅट मधून फटका सुरेख आहे अजय साळुंके स्ट्राईक वरती येईल एक धाव मैदानाच्या आतमध्ये एक धावेनं आपण पाहतोय धावपलक देखील पुढे सरसवतोय स्कोर कार्ड ते धावा 50 धावा अर्धशतक पूर्ण होत आहे पहिलवान अशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरी संघाच्या धावपलक आणि स्कोर कार्ड ते 50 धावा पूर्ण होत आहेत मुकेश यावेळी चेंडू सुरेख आहे अजयच्या बॅट मधून बॉल हवेत आहे कव्हरला डीपचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय झेल टिपला जातोय एक सोपा झेल अजय साळुंके इथे मात्र बाद एक इनिंग एक डाव देखील इथं पहा मैदानावरती संपलं गेलंय 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलको त्यांनी स्कोर कार्ड धावा देखील बनवले जात आहेत 5 फलंदाज बाद आहेत 50 धावा धावपलकोती बनवले गेल्यात विजयाचं लक्ष मैदानावरती ठेवले गेले 36 चेंडू 51 धावा भाजे संघाला विजयासाठी आहेत या स्पर्धेसाठी आलेल्या धन्यवाद डीजे खेळाडूंची धन्यवाद डीजे आणि स्पर्धेमध्ये जाणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे तमाम संयोजक आयोजकांच्या वतीने धन्यवाद डीजे तर यानंतर होणारा सामना जो मैदानावरती खेळवला जाईल डीजे थोडंसं लक्ष द्या तुमच्यामुळे त्रास होणार नाही इतरांना याची काळजी घ्या तर या ठिकाणी यानंतरच्या सामन्याचा टॉस केला ते सन्मान्य संतोष भाऊ शिंदे स्पोर्ट्स क्लब कोटेश्वरवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निघोजे एक घरचा संघ आहे यजमान तर एक पाहुणा या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संघनायकांना विनंती असेल या तुमचं स्वागत आहे श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे संघाचे संघनायक आणि संतोष भाऊ शिंदे स्पोर्ट्स क्लब कोटेश्वरवाडी संघाचे संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जातोय नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्मान्य विनोद शेठ येळवंडे साहेबांच्या शुभास्ते टॉस केला होते नाणेफेकीचा कौल सो मात्र केला जातोय तर यानंतर आपण पाहतो एक डाव एक इनिंग संपला गेला बनवायच्या तर 51 धावा आणि यानंतर समालोचनेसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय ऐकूयात मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोनोने सरांना धन्यवाद धन्यवाद मृत्युकेचे पावित्र्य राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजुनी आस्ती केला हिंदोत्सव साजरा शिवराजा तुझा मानाचा मुजरा श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित महानगाव निगोजे चषक 2021 आज या स्पर्धेचा असणारा दुसरा दिवस
या दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं उपजलेले सर्व खेळाडू सर्व मान्यवर या सर्वांचं प्रथमतः श्रीनाथ क्रीडा क्लब याच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. स्पर्धेला लाभलेले पंच चौकार 4 धावा. थँक्यू. चालू असताना सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. थँक्यू टू चालू असताना सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. चालू असताना सामना हर्षद दादा मराठे फाउंडेशन भाजे यांच्या विरोधात आशुभाऊ जाधव फाउंडेशन भोसरी या दोन संघामध्ये सुरू असताना सामना असणार आहे. या दरम्यान प्रथा पाहायचा गॅप मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू ते पार्टनर होत आहेत आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू. थँक्यू टू मैदानामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या सामना सुरू देखील झालाय. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वांचं प्रथमतः युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण करणारे tenniscricket.in त्यामध्ये आमचे संदीपजी कंटे सर असतील, दुसऱ्या बाजूला अनिकेत असतील आणि नवनाथ जी असतील. माझ्या समेत असणारे उत्तम सावंत, अमर साठे सर, अविनाशजी धर्मशाली सर असतील. आमच्या सर्व ऑफिशियल टीमच्या वतीने मी तुमचं सर्वांचं मानगाव निगोजी चषकामध्ये मनापूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय सलमान शेख. जे षटक क्रमांक पहिले घेऊन येतात गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. निलेश ढगे स्ट्राईक ऑन. या दरम्यान पाहायच्या मैदानाच्या एक सुरेख फटका जो मैदान खेळण्याचा प्रयत्न देखील त्या मैदानात पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं गेलं पण पाहतो मैदानामध्ये पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावाच्या असणार आहेत त्या 10 धावा. तर या ठिकाणी टॉस केला होते, नाणेफेकीचा कौल केला होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. एका बाजूला श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे संघाचे संघनायक आहेत संतोष भाऊ शिंदे यांच्या मालकीचा संघ कोटेश्वरवाडी संघाचे संघनायक आहेत. टॉस केला होते. मैदानामध्ये पाहायचं षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं गेले. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावाच्या असणार आहे त्या 10 धावा. सलामीची फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पाहतोय अमित गाडीला आज संधी दिली आहे. दुसऱ्या बाजूला निलेश ढगे अर्थात गोट्या ढगे. या ठिकाणी टॉस झालाय. संतोष भाऊ शिंदे स्पोर्ट्स क्लब D11 कोटेश्वरवाडी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकत असताना प्रथम निर्णय काय असेल? हॅलो चेक. गोलंदाजी करण्यास निर्णय असेल. समोरचा संघ घरचा संघ आहे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. त्यामुळे या संघाला रोखण्याचं कशा प्रकारे टार्गेट असेल? पाहायला गेलं तर त्यांच्यात बॅट्समन पण खूप चांगले आहे. त्यांना 60-70च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेचं केलं गेलं बहरदार आयोजन आणि नियोजन यामध्ये तुमचा संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नियोजन तर खूपच चांगलं आहे. आउटफील्ड चांगली आहे. त्यांचे प्रेक्षक म्हणजे नाही का प्रेक्षकांची बसण्यासाठी व्यवस्था खूपच चांगली आहे पवेलियनची. धन्यवाद तुम्हाला. टॉप लक, ऑल द बेस्ट. तर सर या तुमचा घरचा संघ आहे आणि घरच्या प्रेक्षकांना घरच्या मान्यवरांना पाहुणे मंडळींना तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. तर पहिल्या सामन्यामध्ये संतोष भाऊ शिंदे यांच्या मालकीच्या कोटेश्वरवाडी हा जो काय तुमचा पाहुणा संघ आहे या संघाबरोबर तुमचा सामना आहे. त्या संघाबरोबर खेळत असताना किती धावा बनवण्याचं टार्गेट असेल? सध्या तर आम्ही 6 ओव्हरला 70 ते 80 रनांचं टार्गेट ठेवू. सध्या आता मैदानावरती मामा भाच्या जुगलमध्ये हा सामना होणार आहे. आम्ही मामाला पराभूत करायचा चांगल्यात चांगला प्रयत्न करू.
मामा भाचे ही जुगलबंदी होणार, मामांवरती भाचे वरच ठरतील का? हो ठरणार, 100% ठरणार. सामना रंग तर आम्हाला पाहायला भेटेल का? त्याबद्दल काय सांगा? हो सामना चांगला रंगतदार होणार आहे. सामना एकतर्फे जाणार नाहीये. आणि या स्पर्धेचं केलं गेलेलं बहरदार आयोजन नियोजन तुम्ही सर्वजण महानगाव निगोजीचे प्रत्येक तरुण, प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक कार्यकर्ते आणि नेते मंडळी एकत्रित या स्पर्धेची उभारणी केली, त्याबद्दल एक दोन शब्द काय सांगा? हॅलो. या स्पर्धेचं आम्ही चांगलं नियोजन केलं. tennis.com.in पहिल्याच दिवशी आम्हाला 43,000 लोकांनी हा आमचा याचा आम्हाला अभिमान आहे. आणि या आमच्या लहानात लहान चांगलं काम केल्याबद्दल आम्ही त्यांचंही मनापासून आभार आहे. सर्वस्त ग्रामस्थ मंडळी निगोजे आणि श्रीनाथ क्रिकेट क्लब निगोजे यांचाही अभिमान आहे. तर धन्यवाद. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. तर पुन्हा एकदा ऐकूयात मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोनवणे सरांना. धन्यवाद. या दरम्यान पाहायचंय निलेश ढगेचं आक्रमण. फाईन लेग मध्ये चेंडू खेळलाय, चेंडू सीमारच्या बाहेर, चौकार, 4 रन. थँक्यू. मैदानामध्ये आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये चौकार तिथे खेळला गेलाय. निलेश ढगेचा आपण पाहतोय मैदानामध्ये आक्रमण सुरू आहे. मावळ तालुक्याची रन मशीन म्हणून मात्र ओळखला जाणार निलेश ढगे इथे पायच्या पुढे 7 चेंडू खेळलाय, चेंडू सीमाच्या बाहेर, लागोपाठचा खेळलेला दुसरा चौकार, 4 रन. थँक्यू. षटक क्रमांकावर मैदानामध्ये पाहतोय दुसरं जे मैदानामध्ये संपलं गेले 2 षटकांचा इथे खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाबलगावरती 26 धाबा, ज्या दाबलगावरती धाबा नोंदवल्या गेलेल्या आहेत. चर्चा खऱ्या अर्थानं पाहिलं तर देखील खूप सारी चर्चा मैत्रिणी या मैदानाची या स्पर्धेची सुरू आहे. एक बहारदार आयोजन आणि नियोजन आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रेक्षकांसाठी असणाऱ्या आकर्षक गॅलरीज आपण मैदानामध्ये पाहतोय. सावलीची व्यवस्था देखील प्रेक्षकांसाठी मात्र पहा इथे केलेली आहे. गोलंदाज तयार, सलमान शेख हलक्याचा चेंडू तिकडून काढला जाईल. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर तिथे पोहोचला आणि तदनंतर मैदानात घेतलेले एक सिंगल आहे. या सिंगलच्या साह्याने संघाची संख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचेल धाबलगावर धावा आहे त्या 27 धावा. सलमान शेख, निलेश ढगे खऱ्या अर्थानं पहा तोडीच तोड असणारे हे खेळाडू आहेत. सलमान शेख उजेत्र मारा करतील. या दरम्यान पाहायचंय निलेश ढगेचं आक्रमण, सरळ बॅटने फटका खेळलाय. महानगाव निगोच्या चषकाला सलामी देणारा चेंडू सीमाच्या बाहेर, षटकार. थँक्यू. जबरदस्त आक्रमण आपण मैदानामध्ये पाहतोय. निलेश ढगेचा इथे हल्ला सुरू आहे. क्रॉस बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मात्र होईल काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक शेरू लोहार चेंडूला इथे फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानात घेतली एक सिंगल आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय निलेश ढगे मात्र अलीकडच्या काळामध्ये नाही तर खऱ्या अर्थानं पहा मावळ तालुक्यामध्ये काळ होता 2015-2016. 2 वर्षामध्ये एकमेव नाव सिरीजसाठी पुढे असायचं ते म्हणजे फक्त आणि फक्त निलेश ढगे. साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर असणारा निलेश ढगे, मावळ तालुक्याची रन मशीन म्हणून असणारा निलेश ढगे जो इथे मैदानामध्ये हल्ला चढवतोय. कोलवा टप्प्याचा जमीन सावत्र फटका खेळला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहते पुढे सरसावली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धाबलगावरती धावा आहे त्या 35 धावा. उजेत्र मारा करेल सलमान शेख. पुन्हा एकदा पाहायचंय बॅटचा टॉपेज असेल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. चेंडू पडला, दिशा बदलली. योगेश आपण पाहतोय ते बॅकअप साठी आलाय तोपर्यंत मैदानात घेतलेल्या 2 धावा. खऱ्या तर पाहिलं तर JPL सारख्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील मात्र ज्या खेळाडूची आयडॉल मात्र निवड झाली तो असणारा निलेश ढगे. मोठमोठ्या संघांमध्ये संपूर्ण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रभर मात्र दौरा करणारा खेळाडू निलेश ढगे. परंतु प्रोफेशनल संघांमध्ये देखील मात्र बरंच क्रिकेट खेळून काढलंय तो सलमान शेख आहे. म्हणजे दोन्ही खेळाडूच्या इथे तुलना होणार नाही की अति ताकदवर कोण येते. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा
फलंदाज निलेश ढगे बाद धक्का क्रमांक पहिला डीजे. नाणेकर काका मंडपले कुठं असते त्यांना विंध्यासणार आहे, संपर्क साधा इथे. जाऊयापर्यंत मॅच दिशेने पाहायचं. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल तो आता मुन्ना पिंपळे जो आता इथे मैदानात दाखल होतोय. तर पाहायचं षटक क्रमांक संपले गेले मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा इथे खेळ संपला. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलेगावरती धावाच्या असणार आहे त्या 37 धावा जे धाबलेगावरती धावाच्या नोंदवली गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल तो आता शिरू लोहार उजव्या तराने मारा करेल. पहिल्या चेंडू अगदी हलक्या चेंडू खेळून काढलाय, पॉइंट मध्ये चेंडू त्याला ढकललाय. सिंगल तर मैदानात घेतली गेली. एका धाबेने संघाचं स्कोर कार्ड जे आपण पाहतोय जाऊन पोहोचले धाबलेगावरती धावा त्या 38 धावा. 51 धावेचं टार्गेट आहे. 51 धावेचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे आणि 51 धावेचा पाठलाग मैदानामध्ये करत असताना निलेश ढगेने आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्ती हल्ला चढवला, आक्रमण चढवलं, परंतु पाहिजे शिरू लोहार इथे कमबॅक करणारी गोलंदाजी इथे करावं लागणार आहे त्या आशुभाऊ जाधव स्मृती भोसरी संघाला. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल, तिखट मारा इथे मैदानात करावा लागणार कारण जिंकायचा असेल, धावा रोखाव्या लागतील. हे क्रिकेट आहे. हलक्यातनं पुन्हा चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत तिथे पोहोचतोय. सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पा चुका मैदानामध्ये होत आहेत आणि तोपर्यंत मैदानामध्ये पा घेतलेल्या या 2 धावा आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. निगवच्या गावामध्ये आता परत संपूर्ण परिसरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये एकमेव वातावरण निर्माण झाले फक्त आणि फक्त क्रिकेटमय वातावरण तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळेल. एखाद्या नवरीला सजवावी तशी ही क्रिकेटची स्पर्धा सजवली आहे. कुठेच कसलीच कमतरता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था, खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था. शिरू लोहार हलक्या तरपडा चेंडू खेळून काढला जाईल. जमीन समुद्र फटकाचा आपण पाहतो ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर तिथे पोहोचेल चंद्रकांत आणि तोपर्यंत मैदानात घेतील एक सिंगल. आक्रमक इथे मैदानात पाहायला मिळत नाहीये कारण जे आक्रमण चढवायची गरज होती ते आक्रमण इथे आपण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर निलेश ढगेने ते आक्रमण चढवून त्याचं काम पूर्ण करून गेलाय. आता या खेळाडूंवरती जेवढे जबाबदारी असेल संघाला विजयाच्या दारात उभं करून गेले, परंतु घरामध्ये प्रवेश करायचा की नाही करायचा या खेळाडूच्या हातामध्ये आहे. लहू शेठ दाभाडे, विलास शेठ दाभाडे आणि विजय शेठ दाभाडे हे सर्व मान्यवर या स्पर्धेचे मित्र उपस्थित राहिलेत आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषा बाहेर चौकार. थँक्यू डुजे. अमितच्या बॅटमध्ये देखील आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये चौकारचा इथे खेळून काढलाय. खोलवर टप्प्याचा पुन्हा चेंडू असेल. जमीन समुद्र फटका खेळला गेला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सलमान शेख चेंडूवरती इथे पोहोचेल. चेंडूची फेकी होईल आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. स्कोर कार्ड वरती घेऊन जातो. धाबलेगावरती धावा त्या 46 धावा जिंकण्यासाठी अजूनही 5 धावींची गरज आहे. मुन्ना पिंपळे मावळ तालुक्यातील पिंपोळी गावचा असणारा खेळाडू आपण मैदानात पाहतोय. चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक मैदानात संपले गेले इथे. चौथा 4 षटकांचा खेळ संपला. उर्वरित आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 5 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. खऱ्यात नजर पाहिलं तर पहा दुपार सत्र आहे. आज दुसरा दिवस. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज म्हणून पाहतो मैदानात तयार असणार आहे तो आता विनोदच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. विनोदवर त्याचा विश्वास ठेवलाय आणि ते संघर्ष करावा लागणार आहे. ऐश्वर्या फुटवेअरचे असणारे मालक आदरणीय अंकुश शेठ दाभाडे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायचंय. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे इथे डॉट आहे. संघाची संख्या स्थिर असेल.
धावफलकावरती धावा त्या 46 धावा. थोडस इथे आत्मविश्वासाची कमतरता भोसरी संघाची मध्ये जाणवताना पाहायला मिळते. थोडासा बाहेर टाकला चेंडू मैदानात असेल दिशाहीन चेंडू. पंच इथे नाखुश आहेत. पंच इथे जमिनीला हात समांतर करतायत आणि एक अवांतर धाव देखील मैदानात मिळेल. या अवांतर धाव्याने संघाचा स्कोर कार्ड जे पुढे सरसावला जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन जी पोहोचेल धावफलकावरती धावा आहेत त्या 47 धावा. जसं मात्र स्पर्धा पुढे सरकत जाईल तशी मात्र प्रेक्षक राहायची वाढती गर्दी देखील आपण या मैदानामध्ये पाहणार आहोत. काल देखील पाहिलं की चौफेर असणारे जे काही डगआउट प्रेक्षकांसाठी जे काय गॅलरीज आहेत त्या सर्वच्या सर्व अगदी प्रेक्षक राजा मात्र भरल्या गेल्या होत्या. म्हणजे प्रेक्षक राहायची देखील आणि निगोजे ग्रामस्थांची देखील खऱ्या अर्थानं साथ या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात आहे. मान्यवरांचं प्रेम देखील आपण पाहतो या स्पर्धेवरती आहे. प्रत्येक मान्यवर खेळाडूंना इथे खुश करण्याचं काम करतायत. प्रत्येक मान्यवर या स्पर्धेवरती प्रेम करतायत. हलक्यातनं पडत चेंडू खेळून काढा जाईल आणि इथे पहा पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडू शकणार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय हर्षदादा मराठी फाउंडेशन भाजी संघाने मात्र विजय संपादन केलाय. विजय संघाचं अभिनंदन असेल तर आशुभाऊ जाधव फाउंडेशन भोसरी संघाचा देखील मनापासून धन्यवाद. तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून धन्यवाद असणार आहे. तर यानंतरचा होणारा सामना मामा वाचे खऱ्या अर्थानं संघाच्या